सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, महाराष्ट्राचं राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात अडकलंय असं टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखामधून सत्ताधाऱ्यांवर सोडलं गेलंय। मंत्रीच सांगतात मालच माल आहे, निवडणुका पैशात विकत घेण्याची निर्लज्ज कबुली देतात असंही सामनामध्ये म्हटलंय। कोकणात पैशाचे गठ्ठे, मुंबईत 2 लाख कोटींची लूट असंही आजच्या सामनामध्ये म्हटलं गेलंय। निवडणूक आयोग बधीर, सरकार निशब्द, मंत्र्यांच्या लक्ष्मी दर्शनवर कुठलीही कारवाई नाही असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे। बघूयात आजच्या सामनामध्ये काय म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि पैसा यांचं भ्रष्टचक्र उघडपणे दिसत आहे। मंत्र्यांची मालच माल, लक्ष्मी दर्शन विधानं उधळपट्टीचा स्वीकार करणारी आहेत। महापालिकांमधील कोट्यवधींची लूट निवडणूक विधीत ही वाहतीये। निलेश राणेंच्या दाव्यानुसार कोकणात सुद्धा पैशांचे गठ्ठे पकडले। निवडणूक आयोग आणि सरकार कारवाई शून्य आहे। राज्याची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होतीये। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला आणखी तपशील देतील। सुशांत, सध्या निवडणुकांच्या प्रचार सभांदरम्यान किंवा कार्यकर्त्यांशी बोलत असताना जी काही विधानं नेत्यांकडून केली गेलेली आहेत त्या सगळ्याचा समाचार आज सामनामध्ये करून घेतला असं म्हणता येईल। खरं आहे, जे आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका होत्या, त्याचा प्रचार देखील आता शिगेला पोहोचलाय आणि या दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही मंत्री असतील किंवा काही आमदार असतील त्यांच्याकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्याचा कुठेतरी खरपूस समाचार जो आहे तो सामनामधून घेण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे विधान केलं त्याचा दाखला देण्यात आलेला आहे। गुलाबराव पाटील यांनी जे विधान केलंय त्याचा दाखला जो आहे तो देण्यात आलेला आहे। मात्र हे असताना सामनामधून निलेश राणेंचं देखील कौतुक करण्यात आलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने मालवणमध्ये निलेश राणेंनी एका घरावर 10 टाकली कार्यकर्त्यांनी पैसे जप्त केले त्याचं कौतुक करतानाच कुठेतरी शिंदेना आणि भाजपवर टीका करताना विसरलेलं नाही सामना। आपण जर बघितलं असेल तर शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे, अवघे 4 दिवस जे आहेत ते प्रचाराला राहिलेले आहेत। त्यातच जी मंत्र्यांकडून जी आश्वासनं दिली जात आहेत, ज्या घोषणा केल्या जात आहेत आणि पैशाची कमी पडू देणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा आहेत, त्याचा कुठेतरी या सामनामधून भरपूर समाचार घेण्यात आलेला आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।